नेता बोलायला लावतोय। तुम्हाला मी उद्या नेत्यांनाही सांगतो, तुम्हाला उद्या मराठ्याच्या दारात भरायचे। तुम्ही आता कार्यकर्त्याला बोलायला लावता, तुमच्या बोललेल्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला। बघा, देवदेवतांच्या सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत। 33-34 ते घेत नव्हते। घेतलंय का नाही घेतलं हे 12वा मुद्दा आहे। कमून नाही घेतलं 75 वर्षात। ते फक्त पीक पाहणी अहवाल तपासायचे समिती, 14 नंबर तपासत नव्हते, जन्म दाखले घेत नव्हते। हे 4 घ्यायला लागलेत। हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश आहे। तुमचं नसन रे, तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं, तुम्हाला नाही मिळालं, तुम्हाला पैसे आणि पद पाहिजे होते। मी आहे तर तुम्हाला पैसे नाही पद नाही, तुमचं दुकान बंद। आणि आता तर तुम्हाला उघडच पाडणार आहे, तुमच्या मागच्या नेत्याला सुद्धा उघड पाडणार आहे मी। आम्ही त्यांचे नावच शोधलेत, ह्यो कार्यकर्ता कोणाचा आहे आणि याला त्या विचारतोय का नाही। तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलटा आंदोलनाच्या बद्दल का लिहित होता विचारणार आहेत तुम्हाला। नसता तुमचे कार्यकर्ते गप्प बसवा। तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधाऱ्याला, म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठविले। विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागले म्हणून तुम्ही लिहायला लावायला लागला तुमच्या कार्यकर्त्यांना। तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा। याचा 13वा मुद्दा झालाय, आंतरवालीसह महाराष्ट्र